मित्रांनो नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत आलात असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सगळ्या व्हिडिओंचा आनंद घेता येईल. मित्रांनो, आजचा विषय काय आहे आणि कशा संदर्भात आहे हे आपण टायटल आणि थंबनेल या दोन्हीकडे या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता मी विषयाला हात घालतो. मित्रांनो, आजचा विषय आपला हा आहे की बकासूरचा जो आजचा परफॉर्मन्स होता तो आज कशा पद्धतीनं झाला, किंवा आजचं जे जुना हिंद केसरीचं जे बैलपोळ्याचं मैदान होतं, या मैदानावरती माळशिरसच्या बकासूरचं शेवटपर्यंतचं त्याचं जी काही त्यांनी आपण म्हणतो की जे देणं असतं मैदानाप्रती ते कसं होतं यावरती आपण पुढच्या 5 मिनिटात चर्चा करणार आहोत. आणि आजच्या फायनलच्या फेऱ्यामध्ये बकासूरला कशा पद्धतीनं 5 नंबरवरती का राहावं लागलं, किंवा बकासूरसारखा एवढा तुफान वेगाचा बादशाह ज्यानं 10 वेळा हिंदकेसरी होण्याचा आत्ता मान मिळवला असता, 9 वेळा तो झालेला आहे ऑलरेडी, तर ते कसं त्या ठिकाणी नडलं आडलं याच विषयावरती आपण बोलणार आहोत. मित्रांनो, खरं तर आज पब्लिकच्या फाट्या म्हणजे चांगल्या बैलांना कुठेतरी वाट लावली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण पब्लिक एवढं तुफान होतं की त्या पब्लिकसमोर भल्यांनी आज आपल्या म्हणजे शर्यत हारली. त्याच्यामध्ये मथुर सर्जा ही पण जोडी त्याच्यानंतर भोंगा या बैलाची गाडी तर आपण पाहिलं असेल की ते तुफान वेगाने पळाला, पण पब्लिकमुळे तो गेला. तशाच पद्धतीनं आज सर्जा, मथुर, त्याच्यानंतर मग शेवट बकासूरची गाडी फायनलला लागली होती आणि बैलच्या सोबत होता. खरं तर बकासूरची चेंज जो म्हणतो आपण, खांदे पालट, या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी असं होतं की हे रिस्क घेणं कितपत योग्य असतं हे आपण प्रेक्षक म्हणून पाहतच असतो. यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पब्लिकचा रिस्पॉन्स. आपण पब्लिक या गोष्टीला मी अनेकदा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोललेलो आहे. पण कसं असतं माहिती आहे का, मैदान म्हटलं की लोकं आली म्हटले की तेच पब्लिक असतं, आणि पब्लिक म्हटलं की मग चेरप आल्या एकमेकांना, त्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावरती पडून मैदान बघितलं जातं. त्याच्यामध्ये अनेक अपघात होतात, बऱ्याच गोष्टी होतात. आज 8 नंबरच्या म्हणजे कदाचित पब्लिकच्याच फाट्या होत्या. त्या पब्लिकच्या फाटीवरती लागल्यामुळं बकासूरला जी पळ असतो त्याचा, तो पळ कुठेतरी रोखतात. आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की तो बैल जर मध्ये लागला तर तो कोणालाच घावत नाही, परंतु जर तो कडेला लागला तर तो पब्लिकला मात्र घावतो. कारण पब्लिक हे बकासूरला पाहायला आलेलं असतं, बकासूरची रन पाहायचं असतं पब्लिकला बकासूर कसा पळतोय हे बघायचं असतं, त्याची एकूणच एक्सप्रेशन्स कशा असतात ते सगळं बघायचं असतं. त्याच्यामुळं पब्लिक आपल्या ज्यांच्या पद्धतीने पब्लिक आपला रिस्पॉन्स देत असतं, परंतु तो रिस्पॉन्स न राहता बैलावरती अन्याय होत असतो. आपण हे मथुरच्या पण गाडीला पाहिलं, त्या बोंगा या बैलाची जी गाडी होती ती खरंच खूप छान गाडी पळाली, अगदी शेवटपर्यंत पळाली. पण पब्लिकमुळे त्या गाडी फॉल झाली आणि सुट्टा निकाल असताना सुद्धा त्याला निकाल मिळाला नाही, ते नियमात बसलं नाही, कारण ती गाडी फॉल झाली होती. त्याचप्रमाणे आज बकासूरचा गेल्या वर्षीचा जर परफॉर्मन्स पाहिला या मैदानाचा, तो सेमीमध्ये बाहेर पडला होता. आणि त्याच वेळेस मथुर हा फायनलला राहिला होता, परंतु मथुरसुद्धा फायनलमध्ये 5व्या काय नंबरवरती होता. मला आठवतं आहे, म्हणजे कारण मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले होते, आम्ही स्वतः मैदानावरती सुद्धा गेलो होतो त्याच्यामुळे त्या मैदानाची एकूणच व्याप्ती, कीर्ती आणि सगळ्या गोष्टी माहिती आहेत. असंच या मैदानाविषयी बोलताना पब्लिकचा खूप काही रिस्पॉन्स असतो या मैदानाला, परंतु जर फायनलला पब्लिक असं इतकं त्रास देत असेल तर कुठेतरी आयोजकांची जबाबदार राहते की ते आत आलेलं पब्लिक कशा पद्धतीने बाहेर करावं. आणि जर ते बाहेर नाही गेलं तर अशा चांगल्या चांगल्या बैलांवरती कुठेतरी अन्याय होतो. त्याचप्रमाणे आज बकासूरचा जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर खूप छान. सेमीला जर बघायचं तर खूप भारी गाडी पळाली सेमीला सुद्धा. कारण सेमीला बकासूरच्या गटात खूप मोठमोठ्या गाड्या होत्या. त्याच्यामध्ये लक्ष्मणराव सारखी जो भारत केसरीचा मानकरी त्यासारखी गाडी होती. अजून चांगल्या चांगल्या बैलांच्या गाड्या होत्या आणि सगळं कुठेतरी अशा पद्धतीनं त्याच्यासमोर आलं होतं की त्यात सुद्धा त्याने नंबर काढला. आणि कदाचित फायनलला तर आपण बघितलंच असेल, गर्णिकेचा राजा हा वेगाचा तुफान बादशाह झालेला आहे. कारण ज्या बैलानं पुसेगावचं हिंद केसरीचा मान मिळवला, तो वर्षभर गुलालात राहतो, हिंद केसरी मैदानात तो विजयी होतो, हे आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. म्हणजे परंपराच आहे. जसा बकासूर झाला त्याने वर्षभर मैदान मारली, तसंच घरणिकेच्या राजाचं सुद्धा हे स्वप्न पूर्ण होताना दिसते. गरिबाचा बैल त्याला म्हटलं जातं, परंतु आता कोणीही गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. जो तो बैलगाडा मालक आपापल्या पद्धतीनं आपल्या क्षेत्रात आपलं वजन वाढवण्याच्या एका तयारीत असतो. त्याच्यामुळं सगळी बैलं सर्व समान असतात, सगळे नंदी आपल्या आपल्या पद्धतीनं करत असतात,
सगळी बैलगाडा मालक स्वप्न घेऊन आलेले असतात, परंतु ते सगळ्यांचीच पूर्ण होत नसतात. पण आज हिंद केसरीचा मान मिळवला तो खरंच घरणिकेचा राजा यांच्या म्हणजे खरंच त्याच्या या सगळ्या गोष्टींना आणि त्याच्या भविष्यातील वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि आज बकासूरवरती जो काही मी म्हणतो पब्लिकने केलेला जो अन्याय असेल तो असा परत होऊ नये म्हणून काहीतरी पब्लिकला कंट्रोल करता येईल अशा पद्धतीचं काहीतरी आयोजकांनी केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण पब्लिकमुळे भल्या भल्या गाड्यांना त्रास होतो. कारण मथुर आणि सर्जाची गाडीसुद्धा बघितली असेल तर तुम्ही सुट्टीच्या टायमाला इतकं पब्लिक आडवं होतं आणि त्यावेळेससुद्धा सर्जाची साईड बदलल्यामुळे सर्जाला समजत नव्हतं ना की आता पळायचं कसं, कारण पुढं पब्लिक होतं आणि पब्लिक ही खूप त्रास देतं पळताना बैलांना. हे बैलांना आणि त्या चालकावरती सुद्धा खूप अन्याय होतो, कारण तो किती चालवणार आहे, कारण पब्लिक तुटत नसतं. मित्रांनो, विषय आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तसेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.